उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी तेच-तेच मसाला चहा, ताक, आईस्क्रीम खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर यावर्षी ताकाचे हे वेगळे प्रकार जरूर ट्राय करा. आज आपण असं सरबत बनवणार आहोत, जे चवीला अगदी उसाच्या रसासारखं लागतं, पण जरासुद्धा ऊस वापरलेला नाही. त्यासाठी 4 चमचे गूळ घेतला. तुम्ही म्हणाल गूळ उष्ण असतो, उन्हाळ्यात कसा खायचा? पण गूळ जर थंड पदार्थांसोबत खाल्ला, तर त्याची उष्णता कमी होते. यामध्ये 10 ते 12 पुदिन्याची पानं घातली आहेत. पाव चमचा काळं मीठ घातलं आहे. त्याऐवजी तुम्ही सैंधव किंवा साधं मीठसुद्धा घालू शकता. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा लिंबाचा रस घालून घेतला, की यामध्ये 1 ग्लास घालायचं आहे थंड पाणी. इथे मी माठातलं पाणी वापरलं. तुम्हाला हवं तर फ्रिजमधलं थंड पाणीसुद्धा वापरू शकता. 1 इंच आलं घालून घेतलं, की आता हे चांगलं मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं. मिक्सरवरनं फिरवून घेतलं, की अर्ध्या मिनिटामध्ये हे सरबत तयार होतं. लगेचच प्यायचं तर 2 ते 3 बर्फाचे तुकडे, 1 चमचा भिजवलेले सब्जा सीड्स आणि तयार केलेलं सरबत. आहे ना एकदम साधी सोपी रेसिपी. दिसायला अगदी उसाच्या रसासारखं दिसतं आणि चवीला सुद्धा तसंच लागतं. एकदम भन्नाट अशी ही सरबताची रेसिपी. उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी हे सरबत एकदा जरूर ट्राय करा. बिना उसाचा रस तर तयार झाला, पण असं एक ताक बघणार आहोत, जे सोलकढीला उत्तम पर्याय आहे. नारळाचं दूध काढण्याची अजिबात गरज नाही, पण चवीला अगदी सोलकढीसारखंच लागतं. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप दही घालून घेतली, अर्धी हिरवी मिरची, 1 इंच आलं, मिरची थोडी कमीच घाला कारण लहान मुलंसुद्धा पितात. अर्धा चमचा घातली आहे जिरे पावडर आणि पाव चमचा काळं मीठ घालायचं. 1 कप पाणी घालून मिक्सरवरनं हे फिरवून घेतलं, म्हणजे सगळे पदार्थ छान एकजीव होतात. मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं, की यामध्ये भरपूर पाणी घालायचं. म्हणजे जर 1 कप दही असेल, तर त्याच्या 5 पट तरी पाणी घालायचं. म्हणजे ते ताक पातळ होतं आणि पचायला सुद्धा हलकं असतं. म्हणून ताकामध्ये पाणी थोडं जास्तच घालायचं. तर इथे मी 4 कप पाणी घालून घेतलं आहे आणि बघाल तर मस्त असं ताक तयार झालं. यामध्ये चवीनुसार मीठ आणि 4 चमचे घातलेलं आहे कोकम आगळ. जर कोकम आगळ नसेल, तर कोकम सरबत प्रेमिक्स येतं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. ताक तुम्हाला गोडसर आवडत असेल तर चमचाभर साखर घालू शकता. मी साखर घातलेली नाही. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं, की थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 पुदिन्याची पानं घालायचे. थंड पाणी वापरलेलं आहे त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही. लगेचच तुम्ही हे पिऊ शकता. पण जर साधं पाणी वापरणार असाल तर फ्रिजमध्ये ठेवा किंवा थोडेसे बर्फाचे तुकडे यामध्ये घालायचे. तयार आहे मस्त असं सोलकढीसारखं दिसणारं आणि चवीलाही सोलकढीसारखंच लागतं असं हे कोकम ताक. ना नारळाचं दूध, नाही कसला पसारा. फक्त 2 मिनिटात हे ताक तयार होतं. जर तुम्हाला दही खायला आवडत असेल, तर हे वेगळ्या चवीचं दही जरूर ट्राय करा. त्यासाठी पॅनमध्ये 1/4 कप म्हणजे पाव कप साखर घेतली आहे. यामध्ये 4 चमचे पाणी घालून घ्यायचं. गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा आणि साखर पूर्ण विरघळवून घ्यायची. आपल्याला साखरेचं कॅरॅमल तयार करायचं आहे. साखर विरघळली, की ती सतत हलवत राहायची, म्हणजे त्याला छान असा ब्राऊन रंग येतो. बघा साखर पूर्णपणे विरघळली आहे. त्यानंतर मात्र गॅस बंद करायचा आणि लगेचच त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालून घेतलं. इथे मी अर्धा लिटरच दूध वापरलं. तुम्हाला हवं तर 1 लिटर दूध वापरू शकता. पण 1 लिटर जर दूध वापरणार असाल तर मात्र साखर थोडी जास्त घालायची. आता मात्र गॅस सुरू करायचा आहे आणि दूध चांगलं गरम करून घ्यायचं. यासाठी तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता. फुल फॅट मिल्क वापरा किंवा गाईचं दूध. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि दूध चांगलं गरम करून घ्यायचं. जी काही साय आहे ती पुन्हा दुधामध्ये मिक्स करायची आणि थोडंसं आटवून सुद्धा घ्यायचं. जसं आपण दही लावण्यासाठी दूध गरम करतो तसंच करायचं. आता मात्र गॅस बंद करायचा आहे. दूध हलकंसं थंड होत आहे. तोपर्यंत ज्या भांड्यामध्ये दही लावायचं आहे त्यामध्ये विरजण घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 4 चमचे दही वापरलं. चांगलं मिक्स करून घेतलं, की जे काही दुधाचं मिश्रण आहे ते हलकंसं कोमट असताना लगेचच त्यामध्ये हे विरजण घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं. दही लावताना शक्यतो मातीच्या भांड्याचा वापर करा, म्हणजे दही खायला चविष्ट लागतं. आता हे चांगलं मिक्स करून घेताना त्यावर छान असे बुडबुडे येतात आणि त्यामुळेच ही मिष्टी दोही अगदी अप्रतिम होते. खायलाही तितकीच चविष्ट लागते. लगेचच हे मिश्रण भांड्यामध्ये घालून घ्यायचं. जर तुमच्याकडे मातीचं भांडं नसेल तर स्टीलचा डब्बासुद्धा वापरू शकता. त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 6 तास हे असंच बाहेर ठेवायचं, म्हणजे दही लागलं जातं
उन्हाळ्यामध्ये दही लागण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. एकदा का दही तयार झालं, की मग मात्र ते फ्रिजमध्ये ठेवायचं. कमीत कमी 2 ते 3 तास म्हणजे मस्त असं थंडगार दही खाण्यासाठी तयार. खरं तर हा बेंगॉली पदार्थ आहे ज्याला मिष्टी दही म्हणतात. जर तुम्हाला दही खायला आवडत असेल, तर हे वेगळ्या चवीचं दही एकदा जरूर ट्राय करा. अजिबात पाणी सुटलेलं नाही, एकदम आईस्क्रीमसारखं घट्ट असं हे दही तयार होतं. चवीलाही अप्रतिम आणि बनवायलाही तितकंच सोपं. आजची ही उन्हाळा स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पण त्याआधी हे ताक मात्र जरूर प्या. एकदा का हे ताक प्याल ना, तर तुम्ही मसाला ताक विसरून जाल. त्यासाठी 1 कप दही घेतलं, ते चांगलं फेटून घ्यायचं. ताक किती कमी किंवा जास्त बनवायचं त्यानुसार दही घ्यायचं. खरं तर ताकाला छास, मठ्ठासुद्धा म्हणतात. कदाचित ते मातीच्या भांड्यात बनवलं जातं म्हणून मठ्ठा म्हणत असेल. यामध्ये 1 चमचा साखर, पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा साधं मीठ घातलं आहे, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि पाव चमचा चाट मसालासुद्धा घालायचा. अर्धी हिरवी मिरची, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरवरनं फिरवून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेतली तरीसुद्धा चालेल. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये घालायचं आहे भरपूर असं थंड पाणी. इथे मी माठातलंच पाणी वापरते, फ्रिजमधलं पाणी वापरलेलं नाही. आता पाणी किती घालायचं, तर जेवढं दही घेतलं त्याच्या 5 पट तरी पाणी वापरायचं. पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला हवं तर असंच पिऊ शकता, पण आज आपण मसाला बुंदी ताक बनवणार आहोत. यामध्ये बुंदी घालायची. आवडत असेल तेवढी बुंदी तुम्ही यामध्ये घालू शकता आणि थोडेसे बर्फाचे तुकडेसुद्धा घालायचे. तयार आहे मस्त असं थंडगार चवीचं हे मसाला बुंदी ताक. नेहमी तेच ताक आणि दही खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर हे ताक एकदा जरूर ट्राय करा. चवीला अप्रतिम लागतं. एक वेळेस जेवायला नाही दिलं तरी चालेल, असं ताक जर रोज असेल, कितीही प्या तरी मन भरणार नाही. एकदम अप्रतिम चवीचं हे ताक लागतं. आजच्या या थंडगार रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.